च्या संकटानंतर सर्वसामान्य नागरिकांना ज्या काही अनेक अडचणी भेडसावत होत्या, त्यातली एक अडचण अशी होती की सर्वसामान्य नागरिकांना डेड बॉडी झाल्यानंतर पेशंट डेथ झाल्यानंतर ट्रान्सपोर्टिंग करण्यासाठी सुद्धा प्रचंड अशा पद्धतीने खाजगी लोक आर्थिक लूट करत होते। एक निर्णय आपण घेतला की ज्याच्या माध्यमातून सर्व तालुक्यांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये आणि विशेषतः मोठ्या हॉस्पिटल्समध्ये अशा पद्धतीच्या शासकीय शेववाहिका उपलब्ध करून द्यायची हा निर्णय घेतला। निर्णय घेतल्यानंतर थोडासा त्याला उशीर झाला। आचारसंहिता आली, निवडणूक आली, निवडणुकीनंतर सरकार बनवण्याची प्रक्रिया आली। यामुळं याची पॉलिसी डिफाईन करण्यामध्ये थोडासा उशीर झाला। परंतु या राज्यातल्या दुर्गम आणि आदिवासी जिल्ह्यांना प्राधान्य, सर्व महानगरपालिकातल्या सर्व हॉस्पिटल्सना प्राधान्य देऊन 36 जिल्हे आणि त्यातले तालुके अशा पद्धतीने सर्व महत्त्वपूर्ण आणि मागणी असणाऱ्या ठिकाणी या सगळ्या शेववाहिकांचे आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे या राज्यातल्या जनतेला होईल। जीबी सिंड्रोमचे पेशंट्स राज्यभरात आणि विशेषतः ज्याची काळजी होती त्या पुण्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कमी आलेले आहेत। जीबी सिंड्रोम हा काय संसर्गजन्य रोग नाही, तो फैलावणारा रोग नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल फारशी काळजी न घेता फक्त प्रतिकारशक्ती वाढवणं, आपली तब्येत अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेऊन अधिक चांगल्या पद्धतीनं या तब्येतीची काळजी घेणं ह्या गोष्टी आवश्यक आहेत। त्या अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिक करतायत। राहिला विषय होळीचा, होळीच्या शुभेच्छा संपूर्ण राज्यातल्या जनतेला आपण देऊया। अतिशय उत्साहात त्या होळीचा सगळा सण साजरा करावा। परंतु ऑक्टोबर हीट जसं म्हणतोय तसं आता ही उन्हाळी हीट आहे आणि टेम्परेचर जे वाढतंय त्या वाढणाऱ्या टेम्परेचरची काळजी घेऊन एका बाजूला आनंद उत्साह पाहिजेच, पण आरोग्याची काळजी सुद्धा सर्वांनी घ्यावी एवढी विनंती मी करतो।